कायदा सुव्यवस्था मुळामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत आणि बीड जिल्ह्याचे एसपी आहेत. त्या एसपींनी थोडं ग्राउंड लेवलला लोकांना म्हणजे विश्वासात घेऊन काम करण्याचा प्रयत्न करावा. ग्राउंड लेवलला एक्स्टॉर्शन असन, बलात्कार असन, खून असन, खंडणी असन, हे जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय काय? आधी आम्हालाही कळणार ना जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय का? कोणी कोणाचे पाये बांधून टाकतंय, कोण खंडणी वसूल करायला लागलंय, कोण जमिनीचे व्यवहारामध्ये कोणी कोणाला दाब देतंय, कोण पैसे घेतंय, कोण काय करतंय. हे जिल्ह्यामध्ये ही जिल्ह्यामधली ही जे चाललेली जे घटना आहेत ह्या घटना जिल्ह्याला शोभनीय नाहीत आणि ह्या जिल्ह्यामध्ये घटना ह्या बंद व्हायला पाहिजेत अशी मी या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री एसपी साहेब त्यांना मी विनंती करतो की हे तात्काळ थांबविण्याचा प्रयत्न करावा. संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये असेल, परलीच्या मुंड्या प्रकरणामध्ये असेल, अजूनही आरोपी सापडत नाही. तो काय शोकांतिक आहे ना. म्हणजे त्या ताईला म्हणजे न्याय मागण्यासाठी रस्त्यावरती बसावं लागतं. न्याय मागण्यासाठी खुनामधले आरोपी अटक करण्यासाठी जर रस्त्यावर बसावं लागत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव या बीड जिल्ह्याचं दुसरं कोणतं नाही आणि होणारही नाही असं मला वाटतं. नाव नाव सचिन वलवीन नका ते.